अजिंठा बैतूल हा राष्ट्रीय महामार्ग, या महामार्गावरती खामगाव ते शेवगाव दरम्यान या रस्त्यावरती बरेच अपघात झालेले आहेत। आपण पाहू शकतो की हा जो महामार्ग आहे हा खामगाव ते शेगावच्या दरम्यान हा केवळ फक्त 16-17 किलोमीटरचा पट्टा आहे। या पट्ट्यामध्ये या मार्गावरती मागील आठवड्यामध्ये एक मोठा अपघात होऊन इथे 6-7 जणांचा जीव गेला होता। मागील 5 वर्षामध्ये 109 अपघात झालेले आहेत, त्यामध्ये 35 ते 40 जणांचा जीव या मार्गावरती गेलेला आहे शेगाव ते खामगाव दरम्यान। या रस्त्यावरती महत्त्वाचा मुद्दा असा आहे की यामध्ये डिवायडर नाही आहे, दुभाजक नाही आहे। त्या दुभाजक नसल्यामुळे हे अपघात होत असल्याची आरोप हा नागरिक करत आहेत, प्रवासी वाहक करत आहेत। म्हणून यामध्ये या रस्त्यावरती दुभाजक असणे गरजेचं आहे आणि महामार्ग प्रशासन हे अद्यापपर्यंत कुठल्या प्रकारची दखल न घेतल्यामुळे हे असे रस्त्यावरती हे अपघात सातत्यानं होताना दिसत आहे। आणि मागील आठवड्यामध्ये जो अपघात झाला त्यानंतर या रस्त्यावरती फक्त दोन ठिकाणी पांढरे पट्टे इथं मारलेले आपण पाहू शकतो की हे पांढरे पट्टे फक्त मारलेले आहेत। याच्यावरती कुठल्या प्रकारचा अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेलेला नाही, पण इथे डिवायडर असण्याची फार महत्त्वाची आवश्यकता असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे आणि वाहनधारकाचं सुद्धा असं म्हणणं आहे की इथे तात्काळ हे दुभाजक तयार करणं गरजेचं आहे। कॅमेरामॅन सुनील मनसा, मी संजय जाधव, साम TV, शेगाव खामगाव मार्ग, बुलढाणा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।